नमस्कार. मी विश्वास उडकी. आज आपण चर्चा अशी करणार आहोत, की भारतातलं स्टॉक मार्केट जे अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये जो अग्रीमेंट झालाय, ज्याला आपण FTA म्हणतो, फ्री ट्रेड अग्रीमेंट एकदम उसळला. दुसऱ्या दिवशी तेवढाच खाली पडला. विषय काय, की AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचं डिस्ट्रप्शन किती मोठ्या प्रमाणात होईल याचा अंदाज आल्यामुळे जगभर IT कंपन्या यांचे शेअर्स कोसळले. भारतात तो असा अचानक आपटला की जवळजवळ 1050 अंशाने तो कोसळला. हे सारखं गेल्या आठवड्याभर चाललंय बरं का. या आठवड्याभर चाललेल्या संपूर्ण मार्केटमध्ये IT कंपन्या यांचा क्रॅश मोठ्या प्रमाणात दिसतोय, मोठ्या प्रमाणात क्रॅश दिसतोय. आणि मग प्रश्न असा निर्माण होतोय की AI ची अनाउन्समेंट अमेरिकेत झाली, व्याजदर तिथे स्थिर राहिले, अशी कारणं सांगून भारतातल्या शेअर मार्केटमध्ये जो क्रॅश आलेला आहे याचं वर्णन करण्यात येते माध्यमांकडून. पण नेमकं काय घडलं असेल असं वाटतं? IT कंपन्यांचे शेअर सारखे कोसळतात तेव्हा प्रश्न असा पडतो, हा AI चा मुद्दा एका दिवसाचा आहे का? अर्थातच तसा नाही. AI ही गेल्या काही वर्षातली अत्यंत महत्वाची घटना आहे. आपल्याला डिजिटल टेक्नॉलॉजी कडून आता AI कडे जगभर प्रवास चालू आहे. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता त्याचा प्रवेश किंवा त्याचा वापर जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सर्व्हिसेस सेक्टरमध्ये प्रामुख्याने होणार. पण सर्व्हिसेस सेक्टर कशाला? उत्पादन पद्धतीमध्ये, मग ते कारखान्याचं उत्पादन असेल किंवा शेतातलं उत्पादन असेल किंवा हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन्स असतील किंवा रिसर्च वर्कमध्ये, आणि अशी कुठली क्षेत्र आहेत जिथे AI याचा प्रवेश होणार नाही. AI चा प्रवेश जवळजवळ मानवी जीवनामधल्या प्रत्येक गोष्टीमध्ये होणार आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये शेती क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र आणि सर्व्हिस सेक्टर मधून तुमचा बनलेला GDP जो आहे आणि तुमचं वार्षिक बजेट जे आहे, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जेवढी जेवढी सर्व्हिसेस आहे, जेवढी जेवढी उत्पादन क्षेत्र आहेत, या सर्वांवरती अक्रॉस द स्टेट्स, अक्रॉस द कंट्री, वर्ल्ड लेवलला AI चा एक मोठा प्रभाव दिसेल. त्यामुळे मार्केट आत्ता पडलं वरती आलं, आत्ता पडलं वरती आलं, हे काय आहे? याचा परिणाम असा आहे की जसं संपूर्ण जग आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये कसं बदलणार आहे याचं आत्ता जेव्हा मार्केट पडलं तेव्हा IT कंपन्यांवरती होणारा पहिला प्रभाव काय असेल याचा विचार करून मार्केट कोसळलंय. आपण भारतामध्ये 5 कंपन्यांचा एक हिशेब घेऊया. तो आजच्याच वर्तमानपत्रातून आला, मी वेगळं काही सांगत नाहीये. की परफॉर्मन्स ऑफ 5 ITI कंपनीज, 5 मोठ्या कंपन्यांचा परफॉर्मन्स. विप्रो ही आपली सर्वात मोठी कंपनी आहे. त्याच्या शेअर मधला बदल हा उणे 2.50% आहे. फेब्रुवारीच्या 4 तारखेपासून जर बघितलं तुम्ही, तर आज आपली तारीख आहे 14. 4 पासून 14 तरी म्हणजे 10 दिवसात तब्बल उणे 11.62% हा शेअर कोसळलेला आहे. उणे 11.62%. मग हीच गोष्ट आपण दुसरी एक प्रचंड मोठी कंपनी टाटाची, TCS, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, उणे 2% त्यांच्या शेअरमध्ये फरक पडलेला आहे कालच्या प्रमाणात. पण ओव्हरऑल 16.30% उणे झालेला आहे. आणि त्याहून मोठं इन्फोसिस मध्ये, जी भारताची पहिली सर्वात मोठी कंपनी असं म्हटलं जात होतं, आता ती नंबर 3 ची कंपनी आहे. उणे 17.27. HCL टेक उणे 13.84. म्हणजे मी 4 फेब्रुवारी पासून 14 फेब्रुवारीचा हिशोब सांगतोय. आणि टेक महिंद्रा आत्ताचा शेअर जो काल कोसळला तो उणे 0.70. आणि 10 दिवसामध्ये तो उणे 11% 0% याचा अर्थ हे 5ही मोठे शेअर्स उणे 10% ने कोसळलेले आहेत. आणि हायएस्ट
पुणे 17% आहे. हे भारतीय आयटी कंपन्यांवर कोसळणं, पण जगभरच्या आयटी कंपन्यांमध्ये कोसळणं सुरू झालेलं आहे. या कोसळण्याचा एक नेट इफेक्ट जगभरच्या ह्या कंपन्या त्या जुन्या पद्धतीने जुने त्यांचे जे काही हार्डवेअर्स असतील, त्याचे प्रोग्राम्स असतील, सॉफ्टवेअर असतील, त्याचे प्रोग्राम्स असतील, एक गेल्या 30 वर्षामध्ये तंत्रज्ञानामध्ये झालेले बदल अक्वायर करून त्याचे प्रोजेक्ट आणि प्रोजेक्ट बनवून ज्यांनी प्रचंड नफे कमवले आणि त्या कंपन्यांमध्ये जगभर मोठ्या प्रमाणामध्ये भारतातलाच नव्हे तर जगभरचा मोठा मध्यम वर्ग यांनी प्रचंड कमाई केली आहे. या मध्यम वर्गापुढे आता प्रश्न असा आहे की आयटी कंपन्यांमधलं जुने सगळे प्रॉडक्ट्स हे आउटडेटेड झालेले आहेत. जुने सगळे प्रोग्राम्स आउटडेटेड झाले आहेत. दत्ता सामंतांचा संप जेव्हा झाला 1980च्या सुमारास, त्यावेळेस मुंबईमधल्या टेक्स्टाईल कामगारांची गच्छंती झाली. एक तर बंद संपामुळे झालं, पण मुळामध्ये कापड उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये जेव्हा वेगाने यांत्रिकीकरण आणण्याचा प्रश्न होता, तेव्हा माणसाची गरज ही संपुष्टात येण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि तेव्हाच जे तंत्रज्ञान आहे ते आता 30 वर्षानंतर आउटडेटेड झालेलं आहे. मधल्या काळामध्ये तंत्रज्ञानामध्ये सातत्याने गेल्या 30 वर्षात जे अपग्रेडेशन झालं, त्याच्यात जे अद्ययावतपणा आला, मग त्या बँका असतील, विमा असेल किंवा अन्य सर्व्हिसेस असतील, अगदी आपलं टेलिकॉम क्षेत्र सुद्धा घ्या. तंत्रज्ञानामध्ये झालेलं अपग्रेडेशन आणि आता तो आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा व्यापक वापर, ज्याच्यातून टेक्नॉलॉजी ओरिएंटेड आयटी कंपन्या याच्यामध्ये त्यांच्या 30-35 वर्षाच्या रचनेमध्ये प्रचंड बदल घडतोय आणि मनुष्य कपात हा पहिला दृश्य परिणाम आपल्याला जगभर दिसतोय. म्हणून हजारोंच्या संख्येने मोठमोठ्या पगाराच्या नोकऱ्या असणारे, MBA झालेले, इंजिनियर झालेले, तंत्रज्ञानामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन मिळवलेले, हे सगळे बेकारी भोगतायत, बेकारीच्या अवस्थेत आलेत. दे आर ॲट द ग्राउंड झिरो. मार्केटमधला शेअर हे एक प्रतिबिंब झालं. आता अशा कंपन्या एक तर पूर्णपणे शटडाऊन होणं आणि नव्याने AI आधारित नव्या कंपन्या स्थापन होणं, जुने त्यांचे सगळे प्रॉडक्ट्स हे कालबाह्य होणं, या प्रक्रियेमध्ये लाखो लोकांना घरी पाठवण्यात येतंय आणि म्हणून मनुष्य कपात हे पहिलं होतंय. यांत्रिकीकरणाच्या जगभरच्या प्रक्रियेमध्ये गेल्या 40 वर्षामध्ये किंबहुना गेल्या 50 वर्षामध्ये आपण म्हणू की पहिल्यांदा रोजगार संपतो आणि नवीन रोजगार सुद्धा निर्माण होतो. पण नवीन रोजगार निर्माण झाल्यानंतर जे बदल घडलेत 80-90 आणि नंतर मिलेनियमच्या सुरुवातीपासून जो फोफावणारा मध्यम वर्ग या आयटी क्षेत्रातला होता, उच्च मध्यम वर्ग असं पण त्याचं आपण वर्णन करू, तो या देशात IIT आणि IIM मध्ये शिकून पुन्हा एकदा अमेरिकेत जाऊन नोकरी करू लागला आणि मग मोठ्या आयटी कंपन्यांमध्ये आणि विविध उद्योगांमध्ये तो वरच्या पदांवरती स्थिरावला. आज त्याला घरी बसण्याची पाळी येते. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर हा एक दृश्य परिणाम. दुसरा दृश्य परिणाम, ज्या ज्या ठिकाणी असे हजारो आणि लाखो लोक नोकरी लागले, त्या कंपन्यांचं भवितव्य म्हणजे अशा कंपन्या तर चालूच शकणार नाहीत. म्हणून मग त्या बंद करून किंवा त्याच्यामध्ये रिफॉर्म्स आणून आर्टिफिशियल इंटेलिजन्स हँडल करणारे, नवीन प्रॉडक्ट हँडल करणारे नवीन लोक लागतील. आणि म्हणून शेअर मार्केटमध्ये या कंपन्या बंद होण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांचे भाव कोसळत आहेत. कारण हे मोठमोठ्या कंपन्यांचे शेअर या देशातल्या श्रीमंत वर्गाने, या देशातल्या मोठ्या मध्यम वर्गाने घेतले. म्हणून शेअर मार्केटमध्ये त्यांचाच पहिल्या 30 शेअरमध्ये पण नंबर लागतो आणि 30 शेअरमध्ये त्यांच्यातल्या काही 7-8 कंपन्या असल्या तरी एकूण जे 1 लाख कंपन्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवरती लिस्टेड आहेत, त्याच्यामध्ये अनेक टेक्नॉलॉजिकल ओरिएंटेड कंपन्या आहेत. मग आता हिंजवडी असेल पुण्यातल्या, बंगलोर असेल, म्हैसूर असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, दिल्ली असेल, कलकत्ता असेल किंवा अन्य ज्या हैदराबाद सारख्या शहरांमध्ये
ज्या IT कंपन्या फोफावल्या, जिथलं कार्यक्षेत्र फोफावलं, त्या सगळ्यांवरती आता आपल्यामध्ये बदल एआयच्या संदर्भात करणं हे क्रमप्राप्त आहे. याला त्यांचा अग्रक्रम काय आणि मग त्याकरता लागणारी गुंतवणूक, त्याकरता लागणारी माणसं, असा तो खरा प्रश्न आहे. तर बाजारामध्ये हे शेअर कोसळणे हे एक दिवसाचं नाही राहणार. ही आता सातत्याची गोष्ट आहे. त्यामुळे व्याजदर अपेक्षेप्रमाणे झाला नाही म्हणून बाजार कोसळला, हे स्टॉक मार्केटमध्ये वर्णन करणारे करोत किंवा US अमेरिका डीलमध्ये खूप आनंदाचं भरतं आलं शेअर बाजारमध्ये, तरी सुद्धा मार्केटने उठाव केला आणि सांगितलं, नाही हे बरोबर आहे. म्हणून मार्केटमध्ये आनंदाचं भरतं आलं. मग आनंदाचं भरतं येणं आणि मार्केट कोसळणं याचा खरा अर्थ कुठेतरी आहे की नाही? खरा अर्थ हाच आहे, की अमेरिका आणि भारत या व्यापार करारामुळे अमेरिकेचा $500 बिलियन हा भारतामध्ये जिरवला झाला. मी एक बँकवाला मनुष्य आहे. अर्थव्यवस्थेवरती लिहितो, बोलतो. आम्ही जेव्हा एखादी गोष्ट दुसऱ्या देशातून आयात करतो, तेव्हा आमचं फॉरेन एक्सचेंज संपणार नाही का? $500 बिलियन आयात, अमेरिकेची आयात भारतात जेव्हा होते, तेव्हा त्याला 0 आयात कर आहे. ते मात्र आपल्या निर्यातीला 18% कर लावणार. म्हणजे आपल्याला एक्सपोर्टला कर भरायला लागेल, त्यांच्या मालावरती कर भरायला लागेल. पण त्यांची आयात आपण इथे कंपल्सरी जिरवून घेणार आहोत आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये. आपला फायदा कसा होणार आहे? आपल्या इथला शेतमाल विकला जाणार नाही, आपल्या इथले कंझ्युमर प्रॉडक्ट्स विकले जाणार नाहीत. त्यामुळे अमेरिकेत निर्माण झालेला माल आपल्याला घ्यावा लागेल आणि तो घेणंच कंपल्सरीली ह्या करारामध्ये असल्यामुळे कुणाला आनंदाचं भरतं झालं. मार्केटमध्ये कुणाचे शेअर वरती गेले आणि मग ते शेअर दुसऱ्या दिवशी आटपले, पूर्णपणे आपटले. तर त्याचा अर्थ कोणी मार्केट का लावत नाहीत, की IT बेस्ड कंपन्या डिजिटल इंडिया सोडून द्या. जग एआयच्या दिशेने चाललेलं असताना भारतात सकट अनेक जुन्या पद्धतीने चालणाऱ्या IT कंपन्या यांना दरवाजे बंद करायला लागतील. दे हॅव टू बी शट डाऊन. आणि म्हणून मार्केट एक दिवस बंद नाही होणार. मार्केट IT कंपन्यांच्या बाबतीमध्ये सातत्याने कोसळणार असेल आणि अमेरिका भारत करारामुळे या देशातला शेतकरी अधिकाधिक आत्महत्येच्या मार्गाने जाईल. कारण का त्याचं उत्पन्न, त्याची उपज, त्याच्या उत्पादनाला दीडपट भाव सोडा, जगण्या इतपत सुद्धा मिळणार नाही. कारण अमेरिकेचा शेतमाल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येईल आणि तो भारताचा शेतमाल पूर्णपणे मार्केट काबीज करेल. 70% शेती व्यवसायावरती अवलंबून राहिलेला भारत हा गुलामीच्या अवस्थेत जातो आहे अमेरिका आणि US डील मध्ये. हे दिसत नाहीये का लोकांना? मार्केट त्यावरती आता प्रतिकार देत नाही. पण AI जेव्हा शेती व्यवस्थेमध्ये येईल, तेव्हा आपला शेतकरी आत्महत्या करेल. इंडस्ट्रियल प्रोडक्शन मध्ये एआयचा वापर झाल्यानंतर भारतातला कामगार जो आज मॅन्युअली आवश्यक आहे, तो अनावश्यक होईल. जसा तो 80 नंतर मुंबईच्या टेक्सटाईलमध्ये झाला, मुंबईच्या इंजिनिअरिंगमध्ये झाला, मुंबईच्या केमिकलमध्ये झाला आणि देशभराच्या संपूर्ण उद्योगामध्ये जो उत्पादन पद्धतीमध्ये तंत्रज्ञानातला झालेला बदल आहे, तसा त्याचा परिणाम जगभर आणि भारतात इंडस्ट्रियल सेक्टर आणि मुख्यतः सर्व्हिस सेक्टर एआयचा वापर मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर मनुष्यविरहित बँका, मनुष्यविरहित इन्शुरन्स आणि होय मनुष्यविरहित अनेक सर्व्हिस सेक्टर ह्या चालू शकतात. माणसांची गरज नाही जिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, मूठभर लोकांची गरज असेल. त्यामुळे हा मार्केट जो स्पेक्युलेटिव्ह मार्केट आहे, जो सट्ट्यावर आधारितच आहे, जो तुमच्या संवेदनांवरती चालतो असं तुम्हाला वाटतं, पण त्या संवेदनांचा सट्टा होतो. त्या ठिकाणी मुळापासून उत्पादन पद्धतीमध्ये झालेला बदल, शेती व्यवसायात होणारा बदल आणि सर्व्हिसेस सेक्टरमध्ये मूलभूत झालेला बदल, त्या ठिकाणी माणसांची गरज नाही आणि मार्केट मात्र 142 कोटीचं आहे. अशा वेळेस हाहाकार होणारच. आणि म्हणून मार्केट हे सातत्याने कोसळलेलं असेल, मार्केट हे
अमेरिकेच्या ताब्यात गेलेला आहे. उत्पादन पद्धती मधला झालेला बदल एवढाच नव्हे, तर आपलं मार्केट, मग ते शेतमालाचं मार्केट, औद्योगिक मार्केट आणि सर्व्हिसेस मार्केट, युरोपियन डील आणि अमेरिकन डील यांच्या हुकमान्वये शेअर बाजार कोसळला, याचा हा अर्थ मला जाणवतो. केवळ शेअर स्टॉक्स मध्ये घट झाली आणि 82,000च्या आसपास कुठला तरी सेन्सेस लुडकला, तर असं जर बघितलं तर 86,000 पासून ते आता 82-83,000 पर्यंत आलाय. मी अनेक वेळा गेले काही वर्ष सांगतोय, आपलं स्टॉक मार्केट आपल्या ज्या कंपन्या लिस्टेड आहेत त्याच्या व्हॅल्युएशन प्रमाणे तो 40 ते 45,000 अंशापेक्षा जास्त जाणं ही या मार्केटमध्ये आपल्या शेअर्सना आलेली सूज आहे, सूज. ऑल द स्टॉक्स आर इन्फ्लेटेड. आणि हिंडन मधले सांगितलं कशाला पाहिजे, आपण रोजच अनुभवतो. आपल्या कंपन्यांचं व्हॅल्युएशन आणि त्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन याच्यात जमीन आणि अस्मानाचा फरक आहे, हे आजच्या निमित्ताने मी पुन्हा एकदा सांगतो. आणि म्हणून मार्केट म्हणजे आपल्या देशाच्या विकासाच्या प्रगतीचा आरसा समजणाऱ्या तमाम सुशिक्षित मंडळींनो, आपला भारत हा विकसित होण्याच्या मार्गावर नाहीये, हा कोसळण्याच्या मार्गावर आहे, हा परावलंबी होण्याच्या मार्गावर आहे. आणि म्हणून सावध राहा. शिकलेल्या मंडळींनी अधिक शहाणपणा दाखवण्याची अपेक्षा या ठिकाणी आहे. कारण US अमेरिका डील भारताला घाटाचा आहे. युरोपियन अमेरिका डील हा ट्रम्पला काही काळ वाकवणारा असला तरी अंतिमतः त्यातले टर्म्स एक वर्षांत जे येतील ते आपण पाहूया. पण भारतीय आर्थिक क्षेत्र म्हणजे बँका आणि विमा हा युरोपियन कंपन्या आणि अमेरिकन कंपन्यांना जेव्हा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटला मोकळा केला जातो, तेव्हा काय राहिलं स्वावलंब भारताचं? मार्केट कोसळण्याचे हे असे अनेक अर्थ आहेत. आपण भेटत जाऊ आर्थिक प्रश्नावरती बोलण्याकरता. नमस्कार, इथेच थांबतो.